सर्वांना सलाम। प्रभू परमेश्वराने पुन्हा एक वार त्याची भक्ती करण्याची आणि त्याच्या भक्तीमध्ये रममान होण्याची संधी आपल्याला दिलेली आहे। आपण सर्वजण म्हणूया देवाची स्तुती असो। अरे थोडं जोराने म्हणूया, कोणालाच ऐकू आलं नाही। आपण जोराने म्हणूया, देवाची स्तुती असो। प्रभू चांगला आहे, नाही का? आणि आपला ख्रिस्त नुसता चांगलाच नाही तर तो पुनरुत्थित ख्रिस्त आहे आणि त्याच्या भक्ती करता आज आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत। आज आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतरचा जो दुसरा रविवार होता, त्या रविवारी काय घडलं हे आज बघणार आहोत। 8 दिवस झालेले आहेत। मागच्या रविवारी आपण पुनरुत्थानाचा रविवार साजरा केलेला आहे आणि आता हा रविवार आपण साजरा करत असताना ह्या दिवशी त्या काळामध्ये किंवा इतिहासामध्ये काय घडलं यावर आपण लक्ष केंद्रित करून त्यामधून तुमच्या आणि माझ्यासाठी काय मोठा बोध परमेश्वराने ठेवलेला आहे त्याकडे आज आपण लक्ष देणार आहोत प्रियानो। तर शास्त्रभाग आपल्यासमोर वाचलेला आहे आणि आपण त्या शास्त्रभागावरच लक्ष केंद्रित करणार आहोत। विशेषतः 24 ते 29 या वचनांवरती आपण आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत। तर आपण आपला आजचा हा संदेशाचा प्रवास सुरू करू। जर कोणी यायचं राहिलं असेल कुटुंबातलं, अजून कोणी नाश्ता करत असेल तर त्यांना सांगा की बाबा प्लेट घेऊन येऊन बसा आणि देवाचं वचन ऐका। आणि माझा विश्वास आहे की आपण सर्वजण आज आनंदाने देवाचं वचन ऐकणार आहोत। देवाचं वचन हे अतिशय अद्भुत आहे प्रियानो। मला आठवतं काही वर्षांपूर्वी आम्ही एका अतिशय महत्त्वाच्या संस्थेच्या स्थानिक संघटनाकरता एका शहरामध्ये होतो। एका अतिशय प्रभावी संस्थेचं स्थानिक संघटन आम्हाला तयार करायचं होतं आणि त्या संघटनाचे जे प्रमुख होते ते मला सतत म्हणत होते की आपल्याला हे संघटन लवकर तयार केलं पाहिजे आणि मला लोक तयार दिसतात आणि लोकांचा विश्वास मला तयार दिसतो आणि याचं रूपांतर आपण ताबडतोब संस्थेमध्ये केलं पाहिजे वगैरे। आणि मला त्याबद्दल काही शांती नव्हती, मला अस्वस्थता त्याबद्दल वाटत होती आणि मला सांगता येईना की माझी अस्वस्थता कशा प्रकारची आहे। आणि मी आमच्या त्या पुढाऱ्यांना म्हणत होतो की जरा थांबा, घाई करू नका, परंतु त्यांनाही समजत नव्हतं कारण मी कारण देत नव्हतो। आणि त्या संघटनाचे जे लोक होते जे त्या ठिकाणी संघटित करण्यासाठी जमलेले होते त्यापैकी एक वयोवृद्ध व्यक्ती होती आणि आम्ही बोलत असताना आमच्या चर्चेमध्ये काही गोष्टी प्रभूच्या येण्याबद्दल निघाल्या आणि मग प्रभू आल्यानंतर कसं होईल आणि आपल्याला त्याला जबाब द्यायचा आहे आणि आपल्याला त्याच्या समोर उभं राहायचं आहे वगैरे गोष्टी आम्ही बोलत होतो। आणि ते जे वयोवृद्ध व्यक्ती होते, अजून ते हयात आहेत, ते थोडेसे चिडल्यासारखे झाले आणि त्यांना पण समजेना की का उशीर लावला जात आहे आणि ते चिडून म्हणाले की कोणी पाहिलंय प्रभू येशू ख्रिस्त खरंच येणार आहे आणि खरंच आपला न्याय होणार आहे का आणि खरंच आपल्याला त्याच्यासमोर उभं राहायचं आहे का आणि वगैरे वगैरे असले अनेक प्रश्न ते त्या ठिकाणी मांडायला लागले आणि माझ्याही कपाळावरच्या आठ्या ज्या आहेत त्या मोठ्या मोठ्या होत गेल्या आणि जे आमचे अधिकारी होते जे त्या लोकांचं एकत्र संघटन देवराज्याच्या वाढीसाठी त्या शहरामध्ये करू इच्छित होते त्यांचे तर कपाळाच्या आठ्या इतक्या वाढल्या की मी तुम्हाला काय सांगू। आणि त्यांनी तसं म्हटल्याबरोबर मी या संघटनाच्या अधिकाऱ्याकडे बघितलं आणि त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि आमच्या दोघांना समजलं की का आमच्यामध्ये ही अस्वस्थता होती आणि का अजून आम्ही हे स्थापन करायला किंवा हे संघटित करायला तयार नव्हतो। परिपक्व व्यक्ती आहे, प्रौढ व्यक्ती आहे, सिनियर व्यक्ती आहे, स्वतः सेवेमध्ये अनेक वर्षे ह्या व्यक्तीनं घालवलेले आहेत, आता ही रिटायरमेंटच्या अवस्थेमध्ये असणारी व्यक्ती आहे आणि ही व्यक्ती त्या ठिकाणी एक 10-12 जणांच्या ख्रिस्ती लोकांच्या गटामध्ये एका कुटुंबात बसून असं म्हणते की कोणी बघितलं येशू खरंच येणार आहे का, कोणाला माहीत आहे हे खरंच घडणार आहे काय, आणि अशा प्रकारचा अविश्वास त्या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलेला आहे। अर्थात ती व्यक्ती अजूनही मला स्टेबल वाटत नाही आणि त्यांचं कुटुंबही मला स्टेबल वाटत नाही।
त्यांच्या कुटुंबात मला प्रभूचं स्थैर्य अजूनही जाणवत नाही. अशीच घटना ईस्टरच्या दिवशी किंवा ईस्टरच्या पुनरुत्थानाच्या दिवशी किंवा त्याच्यानंतरच्या आठवड्यामध्ये घडलेली आहे असं आम्हाला दिसतं. थोमा, ज्याला दिदुम म्हटलेलं आहे, या थोमाबद्दल आपण बोलत आहोत. हा थोमाही असल्याच स्वभावाचा असलेला आम्हाला त्या ठिकाणी दिसतो. प्रभू येशू ख्रिस्तासंती 3.5 वर्ष त्यानं घालवलेले आहेत. जेव्हा जेव्हा शिष्यांची नावं दिलेली आहेत प्रत्येक वेळेस याचं नाव पवित्र शास्त्रामध्ये आलेलं आपल्याला दिसतं, नवीन करारामध्ये आलेलं दिसतं, प्रामुख्यानं मत्तयासोबत याचं नाव आलेलं आपल्याला दिसतं. आणि हा आता पुनरुत्थानाच्या नंतर काही अतिशय विचलित करणारे, डिस्टर्ब करणारे, अस्वस्थ करणारे प्रश्न करतो आहे. ह्या थोमाचं नाव दिदुम असल्या प्रकारचं सुद्धा होतं आणि या नावाचा अर्थ होतो ट्विन किंवा जुळा. आणि हा प्रभू येशू ख्रिस्ताचा शिष्यापैकी एक आहे. आता या ठिकाणी या थोमाच्या कडं लक्ष देऊन आपण तुमच्या आणि माझ्यासाठी या शास्त्रभागामध्ये काय बोध आहे याकडे लक्ष देणार आहोत. तुमच्या आणि माझ्या अवतीभोवती सुद्धा या थोमासारखे अविश्वासणारे लोक दिसतात, अविश्वास व्यक्त करणारे लोक आम्हाला दिसून येतात. मात्र प्रभू येशू ख्रिस्त ते कसं हाताळतो, मंडळीचं त्यामध्ये काय स्थान आहे, मंडळीनं ते कसं हाताळावं, या सगळ्या बाबींचा उहापोह या ठिकाणी आपल्याला करता येतो. आणि फारच आशीर्वादित असल्या प्रकारचा हा शास्त्रभाग आहे प्रियानो. खूप गूढ आणि महत्त्वाची आणि पायाभूत आणि मूलभूत सत्य या शास्त्रभागामध्ये दडलेले आहेत असं आम्हाला दिसतं. तर प्रामुख्यानं आम्ही 4 बाबी या शास्त्रभागामधून बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. पहिली गोष्ट आपण या ठिकाणी लक्षामध्ये घेऊ आणि ती ही की योहानकृत सुवर्तमान याचा 20वा अध्याय आणि 24वा वचन ती या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता बघा, मागच्या रविवारी आपण बघितलं, पुनरुत्थानाच्या भक्तीच्या दिवशी आपण बघितलं की प्रभू येशू ख्रिस्त जो पुनरुत्थित ख्रिस्त आहे तो ख्रिस्त येतो आणि 9 गोष्टी पुनर्वसित करतो असं आपण बघितलं. अर्थात त्याच्यामध्ये मी तुम्हाला मागच्या रविवारी सुद्धा सांगितलं की अजून भरपूर गोष्टी आहेत, त्या तुम्ही शोधू शकता, त्या तुम्ही बघू शकता, त्यामध्ये अजून शोधून तुम्ही काढू शकता की कुठल्या कुठल्या गोष्टींचं पुनर्वसन तो करतो. परंतु आता ह्या ठिकाणी असं घडलेलं आहे प्रियानो की हा देवाचं वचन आपल्याला असं सांगतं की त्या दिवशी म्हणजे पुनरुत्थानाच्या दिवशी, ज्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त संध्याकाळी येऊन त्याच्या शिष्यांना भेटलेला आहे, 24वा वचन असं सांगतं की येशू आला तेव्हा 12 जणातला एक म्हणजे दिदुम म्हटलेला थोमा हा त्यांच्याबरोबर नव्हता. आता लक्षामध्ये घ्या या ठिकाणी काय घडत आहे. प्रभू येशू ख्रिस्त मरण पावला, प्रभू येशू ख्रिस्ताचा छळ जेव्हा सुरू झाला तर हे सगळे शिष्य त्याला सोडून गेलेले आहेत आणि त्यावेळेसच हा त्याला सोडून गेलेला असणार. मात्र नंतरच्या कालावधीमध्ये हे शिष्य परत त्या वरच्या खोलीत एकत्र आलेले आपल्याला दिसतात किंवा त्यांची जी खोली आहे त्यामध्ये एकत्र आलेले दिसतात. आणि त्याच खोलीमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने दरवाजे बंद असताना त्यांना त्या ठिकाणी दर्शन दिलेलं आहे असं आपल्याला दिसतं. आणि त्या खोलीमध्ये हे शिष्य एकत्र असताना जरी भयानक व्याप्त ते होते तरी सुद्धा त्या ठिकाणी ते एकत्र होते. आणि हे शिष्य तुमच्या आणि माझ्यासाठी मंडळीचं दर्शक आहे प्रियानो. ती प्रभू येशू ख्रिस्ताची पहिली मंडळी आहे, ते त्याच्या जवळचे लोक आहेत, त्यांची प्रभू येशू ख्रिस्तानं मंडळीच त्या ठिकाणी तयार केलेली आहे असं आम्हाला दिसतं. आता पहिली बाब मला तुम्हाला तुमच्यासमोर मांडायची आहे ती ही की ख्रिस्ताच्या मंडळीशी एकनिष्ठ असा, ख्रिस्ताच्या मंडळीशी जुळलेले असा. जेव्हा आम्ही ख्रिस्ताच्या मंडळीला जुळलेलं न राहण्याचं ठरवतो किंवा त्याच्यापासून काही कारणास्तव वेगळं राहण्याचं ठरवतो, आम्ही आमचे कारणं सांगून मंडळीपासून स्वतःला अलिप्त ठेवण्याचं निर्णय घेतो, त्याचे अनेक दुष्परिणाम तुमच्या आणि माझ्या जीवनावरती होऊ शकतात. ख्रिस्ती जीवन हे मंडळीद्वारे व्यक्त करण्याचं जीवन आहे. ख्रिस्ती जीवन हे मंडळीतून व्यक्त होणारं जीवन आहे. ख्रिस्त मंडळीतून व्यक्त केला जातो. मंडळी ही प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर आहे आणि तो जर पुनरुत्थित आहे तर मग आम्ही त्या पुनरुत्थित ख्रिस्ताच्या शरीरामध्ये त्याने आम्हाला दिलेल्या ओळखीमध्ये सतत एकत्र राहणं आवश्यक आहे.
आणि जर आपण राहत नाही प्रियानो, तर या थोमाचं जर उदाहरण आपण घेतलं, या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की हा थोमा त्यांच्या बरोबर नव्हता. आता लॉकडाऊन असताना काही लोक बाहेर निघून जातात, फिरत राहतात, त्यांचे काही आवडीनिवडी असतात ते पूर्ण करायला निघून जातात की काय, मला अजूनही त्यांच्या कारणमीमांसा समजत नाही. अर्थात कधी कधी जीवनावश्यक गोष्टींसाठी आणि कारणांसाठी बाहेर पडावं लागतं, ती बाब वेगळी आहे. परंतु तत्कालीन लॉकडाऊन सिच्युएशनमध्ये हा थोमा बाहेर राहिलेला आहे बघा. त्यांना त्या ठिकाणी एकत्र राहण्याची ही संधी होती. त्यांनी अशा अवस्थेमध्ये तर एक दुसऱ्याला सोडायलाच नको होत. त्यांचा गुरु निघून गेलेला आहे, त्यांच्यातील एकाने त्या ठिकाणी स्वतःचा नाश करून घेतलेला आहे आणि आता हे 11 जण राहिलेले आहेत आणि हे 11 जण सदैव संती असणं फार अतिशय आवश्यक होतं. त्यांनी एक दुसऱ्याला धैर्य द्यायला पाहिजे होतं, त्यांनी एक दुसऱ्याच्या सहवासात राहायला पाहिजे होतं, त्यांनी एक दुसऱ्याचं मनोधैर्य सोबत राहून त्या ठिकाणी वाढवायला पाहिजे होतं. परंतु हा जो थोमा आहे हा काहीतरी वेगळाच अलिप्ततावादी माणूस या ठिकाणी आपल्याला दिसतो. त्याच्या विचार करण्याची पद्धत आपल्याला वेगळीच दिसते आणि त्याने ठरवलेलं आहे की मी काही या शिष्यांच्या संती राहणार नाही. आता तुमच्या आणि माझ्या अवतीभोवती मंडळांमध्ये सुद्धा असे लोक असतात. अनेकदा तुम्ही आणि मी सुद्धा या थोमासारखं वागतो. आम्हाला आमचे इतके अद्भुत कारण सुचतात मंडळीमध्ये एकत्र न येण्याचे की मी तुम्हाला काय सांगू. मी माझ्या पाळकीय जीवनामध्ये इतके कारणं मी ऐकलेली आहेत की ती कारणं ऐकल्यानंतर मला माझं डोकं फोडून घ्यावंसं वाटतं. पाळक साहेब नळ आले होते म्हणून मी घरी होतो. अरे बाबा, कोणाला तरी सांग नळ आले तर पाणी भरून ठेवायला, किंवा काहीतरी त्या नळाची योजना करायसाठी, पाण्याची काहीतरी व्यवस्था करण्यासाठी आपण त्या ठिकाणी प्रयत्न करू शकतो ना. शेजारच्या पाजारांना कोणाला तरी सांगू शकतो, किंवा त्यांच्या घरी 2-4 ड्रम. म्हणजे मला आता या ठिकाणी तुम्हाला फक्त उदाहरणं द्यायची आहेत की काय काय सांगून लोक मंडळीपासून वेगळं राहण्याचा प्रयत्न करतात, किंवा जी भक्ती असते, एकत्र येणं असतं, मस्तकाचं आणि शरीराचं एकत्र येणं जे असतं, एकत्र येऊन परमेश्वराचं गौरव करणं जे असतं, त्यापासून अलिप्त राहण्याची लाख कारणं मंडळांमध्ये आपल्याला शोधता येते. आज फारच ऑर्डर्स होत्या, बिझनेस टाळता येत नाही. आमचा बिझनेस आता हाय पीकवरती असल्यामुळं आम्ही मंडळीत येणार नाही, आम्ही मंडळीला सहकार्य करणार नाही. काय चाललंय? आमच्या घरी लग्न आहे म्हणून आम्ही चर्चला येणार नाही. काय, हळद चोपडायची आहे. आता तो हळदीचा विषय वेगळा, आपण कधीतरी तो नंतर हाताळू, आज या ठिकाणी त्याचा विषय नाही. परंतु अगदी विचित्र असल्या प्रकारची कारण मंडळीपासून वेगळं राहण्याचे लोक देत असताना आपल्याला दिसतात. मला अनेकदा लोक म्हणतात की बाबा अमुक कारण असतो, अमुक व्यक्ती चर्चला येते म्हणून मी चर्चला येणार नाही. अरे, माझ्यामुळे कोणाला तरी त्रास होऊ नये म्हणून मी चर्चला येणार नाही. हे कारण आहेत का मंडळीपासून वेगळं राहण्याचे? मला त्या सगळ्यांना आज उत्तेजन देऊ द्या. काहीही कारण असो, मंडळीपासून स्वतःला वेगळं करू नका. आमचा विश्वास व्यक्त करण्याचं ते एक केंद्र आहे, संघटन आहे. प्रियानो, मंडळी ही साधी सुधी गोष्ट नाही, चर्च ही साधं सुधी गोष्ट नाही. आज या मंडळीकडं आपण गांभीर्यानं बघणं आवश्यक आहे. मंडळी ही प्रभू परमेश्वराच्या हातातलं असं संघटन आहे की ज्या संघटनाद्वारे देवबाप जगाला चालवू इच्छितो. प्रियानो, नीट लक्षामध्ये घ्या, लिहून घ्या, मनावरती बिंबवून हे घ्या. मंडळी हे प्रभू परमेश्वराच्या हातामधलं असं संघटन आहे ज्या संघटनाद्वारे देव जगाला चालवू इच्छितो. जगासाठी प्रकाश आहे, जगासाठी मार्गदर्शन आहे. जीवनाचं असं कोणतंच क्षेत्र नाही ज्याबद्दल मंडळीच्या जवळ मार्गदर्शन नाही. प्रियानो, आपण सरळ देवाच्या संपर्कात राहून, त्याच्या संपर्कात राहून, त्याचं ऐकून जीवनाची पावलं उचलणारे लोक आहोत. आणि म्हणून मोठ्यातले मोठे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय यक्ष प्रश्न असो, की घरामध्ये हिरवा रंग मारायचा की निळा रंग मारायचा, असे क्षुल्लक प्रश्न असो, त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आम्ही मंडळी या नात्यानं सिद्ध करू शकतो, देऊ शकतो. आमच्याजवळ देवबापापासून प्राप्त होणारं ज्ञान त्याच्यासाठी आहे. आणि म्हणून या मंडळीपासून, ह्या अशा अद्भुत संघटनापासून वेगळं राहण्याचं कोणतंच कारण तुम्ही आणि मी शोधू नये.
आता थोमा जो आहे, थोमाने निवडलं मंडळीपासून वेगळं राहण्याचं, या शिष्यांच्या संगतीपासून दूर राहण्याचं, या शिष्यांच्या मध्ये एकत्र राहून त्याला जो लाभ झाला असता त्या लाभापासून स्वतःला वंचित ठेवण्याचं त्यानं निवडलेलं आहे. त्या शिष्यांनी म्हटलं नव्हतं की तू दूर जा म्हणून. त्या शिष्यांनी त्याला म्हटलेलं नाही की तू नेहमीच काहीतरी उलटे सुलटे प्रश्न विचारतोस आणि तू नीट बोलला नव्हतास. 11व्या अध्यायामध्ये योहानकृत शुभवर्तमानाच्या प्रभू येशू ख्रिस्त म्हटला होता की चला आपण लाजराला भेटायला जाऊ, तेव्हा तू असा बोलला होता की चला आपणही मरायला जाऊ याच्यासोबत, आणि म्हणून तू नीट बोलत नाहीस, तू जर आमच्यापासून वेगळाच राहा. असं त्याला कोणीही म्हटलेलं नाही, असं त्याला कोणी चिडवलेलं नाही, आणि असं त्याला कोणी डिवचलेलं नाही. पण यानं स्वतःच निर्णय घेतलेला नाही, मी वेगळाच राहणार, मी वेगळाच राहणार. आणि वेगळे राहण्याचे दुष्परिणाम काय झाले, तोटे काय झाले त्याच्याकडे बघा. पहिली गोष्ट लक्षामध्ये घ्या, तो त्यांच्या संगती नसल्यामुळं सर्वात पहिली गोष्ट, अतिशय महत्वाची गोष्ट, अतिशय गंभीर गोष्ट घडलेली आहे, आणि ती म्हणजे त्याला पुनरुत्थित ख्रिस्ताला बघता आलं नाही. पुनरुत्थित ख्रिस्ताला बघता आलं नाही. प्रियानो, मला तुम्हाला सांगू द्या, मंडळीमध्ये पुनरुत्थित ख्रिस्त स्वतःला व्यक्त करतो, आणि म्हणून त्या मंडळीपासून वंचित राहण्याचं कोणतंच कारण सांगू नका, कोणतंच कारण सांगू नका. तुमचं कारण कितीही गंभीर असो, मंडळीमध्ये एकत्र राहा, मंडळीशी एकनिष्ठ राहा, मंडळीशी जुळलेले राहा, मंडळीची संगती संबंध तोडण्याचा विचारच करू नका. प्रियानो, ख्रिस्ताला, पुनरुत्थित ख्रिस्ताला सर्वप्रथम बघण्याची संधी त्यानं गमावलेली आहे. या मंडळीचा संस्थापक, या जगाचा उद्धारक, त्याच्या कार्याची पूर्ती करून आल्यानंतर त्याचं पहिलं दर्शन जे आहे ते यानं गमावलेलं आहे. प्रिया, दुसरी अतिशय महत्वाची गोष्ट त्यानं गमावलेली आहे ती ही आहे, त्याचं बोलणं, त्याचं संभाषण त्याला ऐकता आलेलं नाही. त्याचं बोलणं त्याला ऐकता आलेलं नाही, त्याच्यापासून ऐकण्याची संधी त्यानं गमावलेली आहे. ख्रिस्त मंडळीमधून आपल्या संगती बोलतो, आमच्या जीवनातल्या विषयांबद्दल बोलतो, आमच्या भयांबद्दल बोलतो, आमच्या प्रश्नांबद्दल बोलतो, आणि म्हणून मंडळी संगती संबंध तोडण्याचा विचार करूच नका. तुमचं कारण कितीही गंभीर असो, मंडळीमधून देव बोलतो. या थोमानं ती संधी गमावलेली आहे. आणि अजून अनेक गोष्टी घडलेल्या आहेत, परंतु मला तुम्हाला सारांशात्मक स्वरूपामध्ये या ठिकाणी 3च गोष्टी मांडू द्या. तिसरी महत्वाची गोष्ट घडलेली आहे, आणि ती ही की त्याने पवित्र आत्म्याचा जो आशीर्वाद प्रभू येशू ख्रिस्ताने शिष्याना दिला, तो पवित्र आत्म्याचा आशीर्वाद यानं गमावलेला आहे. प्रियानो, देव त्याच्या आत्म्याचं कार्य मंडळीद्वारे करतो, आणि प्रियानो, त्या आत्म्याच्या द्वारे तो तुम्हाला आणि मला आशीर्वादित करू इच्छितो. परंतु या थोमानं निवडलेला आहे, नाही, मी त्या ठिकाणी नाही राहणार, मी आपलं वेगळंच, माझं काहीतरी स्पेशल, आय एम समथिंग एल्स, मी स्वतः काहीतरी वेगळाच आहे, असं म्हणून त्यानं स्वतःला मंडळीपासून दूर ठेवायचा निर्णय घेतलेला आहे. या तीन गोष्टी नकारात्मक घडतात प्रियानो. परंतु मला तुम्हाला सांगू द्या, जेव्हा आम्ही मंडळीमध्ये आहोत तेव्हा आम्हाला ख्रिस्ताचं दर्शन प्राप्त होतं. जेव्हा आम्ही मंडळी संगती आहोत, ख्रिस्ताचं आम्हाला ऐकता येतं. जेव्हा आम्ही मंडळीच्या संगती आहोत, ख्रिस्ताच्या पवित्र आत्म्याद्वारे आम्ही आशीर्वादित होतो, त्याच्याद्वारे आम्हाला निर्देश प्राप्त होतात, मार्गदर्शन आम्हाला मिळतं, कसं चालावं, कसं वागावं याचं ज्ञान आम्हाला मंडळीमधून प्राप्त होतं. प्रियानो, आणि म्हणून पहिली गोष्ट लक्षामध्ये घ्या की मंडळीसोबत आपण एकनिष्ठ राहूया, मंडळीसोबत आपण जुळलेले राहूया. दुसरी गोष्ट महत्वाची या ठिकाणी घडत आहे प्रियानो, आणि त्या गोष्टीकडे आपण आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत. दुसरी गोष्ट आपल्याला 25वं वचन वाचल्यानंतर लक्षामध्ये येते. 25वं वचन असं म्हणतं की म्हणून दुसऱ्या शिष्यांनी त्याला सांगितले, आम्ही प्रभूला पाहिले. पण त्याने त्यांना म्हटले, त्याच्या हातात खिळ्याचे वन पाहिल्या वाचून, खिळे होते त्या जागी आपले बोट घातल्या वाचून, व त्याच्या कुशीत आपला हात घातल्या वाचून मी विश्वास धरणारच नाही. पहा काय म्हणतात हे अलिप्ततावादी थॉमस महाराज. दुसरी गोष्ट आपण शिकत आहोत, आणि दुसरी गोष्ट ही आहे की मंडळीच्या विश्वासासोबत एकनिष्ठ असा. मंडळीसोबत एकनिष्ठ तर असायलाच पाहिजे, कारण त्या ठिकाणी आम्हाला
त्या मंडळीचं सहकार्य प्राप्त होतं आणि ख्रिस्ताचं दर्शन, ख्रिस्ताचं ऐकणं आणि ख्रिस्ताचा आशीर्वाद त्या ठिकाणी आम्हाला प्राप्त होतो. मात्र ह्या मंडळीचा एक निश्चित विश्वास आहे, त्या विश्वासासोबत आम्हाला एकनिष्ठ राहणं अगत्याचं आहे. आता हा जरी त्या ठिकाणी नव्हता तरी तो वापस आलेला आहे एवढं मात्र नक्की, तो यांना भेटलेला आहे एवढं मात्र नक्की. देवाची स्तुती असो, तेवढी तरी बुद्धी यांना सुचलेली आहे थॉमस महाराजांना. ते वापस आलेले आहेत मिस्टर थॉमस, आणि ते वापस आल्यानंतर शिष्यांचा जो गगनात न मावणारा आनंद होता, प्रभूला पाहिल्यामुळं प्राप्त झालेला आनंद जो आहे, प्रभूमध्ये पुनरुत्थानाची जी आशा आहे त्या आशेची जी पूर्ती झालेली आहे, तो पुनरुत्थानाचा संदेश हे शिष्य त्या थोमाला सांगितल्या वाचून राहत नाही आहे. तो त्या देवाचं वचन फार सुंदर रीतीनं त्याची मांडणी केलेली आहे. बघा, योहान फारच मुद्देसूदरित्या एक एक शब्द या ठिकाणी वापरत असलेला दिसतो. 24व्या वचनाची समाप्ती अशी होते, त्यांच्याबरोबर तो नव्हता, आणि 25वं वचन म्हणतं म्हणून तो त्यांच्याबरोबर नव्हता म्हणून, म्हणजे त्याला सत्य कळलेलं नाही, त्याला आनंदाची बातमी कळलेली नाही, त्याला ख्रिस्ताचं दर्शन झालेलं नाही आणि ख्रिस्त पुन्हा उठलेला आहे हे त्याला समजलेलं नाही, म्हणून दुसऱ्या शिष्यांनी त्याला सांगितले. दुसऱ्या शिष्यांनी त्याला सांगितले. म्हणजे आता त्या ठिकाणी जे बाकीचे 10 लोक आहेत, हे 10 लोक मिळून, हे 10 शिष्य मिळून थोमाला सांगत आहेत की अरे बाबा, आम्ही प्रभूला पाहिले आहे, तो उठलेला. पाहिलाय म्हणजे काय, तो दिसला नाही मागचे 3 दिवस, कबरेत होता, पण आता तो उठलेला आहे, तो कबरेत नाही. ही इज नो मोर इन द टूम. मरणावर तो पुनरुत्थित झालेला आहे. थोमा, आपल्याला पोरक राहण्याची आता गरज राहिलेली नाही रे थोमा. आपल्याला प्रभू परमेश्वरानं एकटं सोडलेलं नाही रे थोमा. तो उठलेला आहे, तो उठलेला आहे. अँड दॅट इज द फेथ ऑफ द चर्च. मंडळीचा हा विश्वास आहे. हा विश्वास मंडळीच्या लोकांनी एक दुसऱ्यामध्ये सतत पेरायचा आहे. मंडळीला दिलेला जो विश्वास आहे त्या प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल, प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे त्याच्याबद्दल, प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभीकरणाबद्दल, प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्या पापांसाठी भरून दिलेल्या किमतीबद्दल, आणि प्रभू येशू ख्रिस्त त्रैकातील एक असल्याबद्दल, आणि प्रभू येशू ख्रिस्त पवित्र आत्म्याद्वारे कार्य करतो ह्याच्याबद्दल, आणि प्रभू येशू ख्रिस्त त्या कबरेतच राहिला नाही याच्याबद्दल, आणि प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झालेला आहे याच्याबद्दल, आणि प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला न्यायला परत येणार आहे याच्याबद्दल. आता सध्या तो देवाच्या संगती आहे, त्याच्या उजव्या हाताला बसलाय याच्याबद्दल, तो येऊन न्याय निवाडा करणार आहे याच्याबद्दल. या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, या सिद्धांतांवर, या विश्वासांवर मंडळी ख्रिस्तानं आधारलेली आहे. आणि हे जे विश्वास आहेत, हे विश्वास मंडळीमध्ये व्यवहारात आणायचे असतात. हे विश्वास एक दुसऱ्याला शिकवायचे असतात. या विश्वासानुसार आम्हाला एक दुसऱ्या संगती कार्य करायचं असतं, जेणेकरून आमची मंडळीतल्या लोकांसाठी तर आदर्श बनेलच बनेल, मात्र मंडळी इतर जे लोक आहेत त्यांच्याही वरती ख्रिस्ताच्या सुवार्तेचा प्रभाव टाकणारी ही मंडळी असेल. प्रियानो, आता हे लोक त्याला सांगत आहेत, ही 10 लोक, ही मंडळी त्याला सांगत आहे प्रभू उठलेला आहे, आम्ही त्याला पाहिलेलं आहे, आमच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. ॲडम क्लार्क हे भाष्यकार आहेत देवाच्या वचनाचे, आणि त्यांच्या भाष्य रचनेतून, त्यांच्या पुस्तकातून मी वाचत होतो या शास्त्रभागाबद्दल काय त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की हा जो थोमा आहे त्याच्या अविश्वासूपणा 3 प्रकारे या ठिकाणी व्यक्त होतो. पहिली गोष्ट, त्याचं अविश्वासूपण जे आहे, त्या अविश्वासूपणामध्ये थोमा या ठिकाणी अतार्किक बनलेला आपल्याला दिसतो, अवाजवी बनलेला दिसतो, अवास्तव विचार करत असलेला आम्हाला तो दिसतो. 20वा अध्याय 25व्या वचनामध्ये 10 लोक साक्ष देत आहेत, आम्ही पाहिलंय, तरी हा म्हणतो नाही, मी विश्वास ठेवणार नाही. अतार्किक आहे. लोक त्याला सांगत आहेत, त्यांचा अनुभव सांगत आहेत, त्यांनी पाहिलेली वास्तविकता सांगत आहेत, मात्र हा अवाजवी, अतार्किक, अवास्तविक बनून विश्वास न ठेवण्याचं कार्य करतो. प्रियानो, जेव्हा आम्ही मंडळीच्या विश्वासाला नाकारतो तेव्हा आम्ही अतार्किक असतो,
आम्ही अवाजवी बनतो, आम्ही भलतंच कुठंतरी जातो. एक गोष्ट आपण बघितली, ॲडम कारक पुढं जातात. दुसरी गोष्ट या ठिकाणी घडलेली आम्हाला दिसते आणि ती ही की थोमा आणि त्याच्या अविश्वासामुळं हट्टी बनलेला आहे असं आम्हाला दिसतो. माझंच खरं असं त्याला म्हणायचं आहे, मी सांगतो, मी ठरवेन तेच खरं असं त्याला म्हणायचं आहे. पहिली गोष्ट अतार्किक अवाजवी तो बनलेला आहे. दुसरी गोष्ट तो हट्टी बनलेला आहे. देवानं कुठलाही पुरावा त्याला द्यायचं ठरवो, साक्षात स्वतःच्या उपस्थितीद्वारे त्या ठिकाणी प्रभू परमेश्वरानं स्वतःचं पुनरुत्थान त्या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे. ख्रिस्तानं स्वतःचं पुनरुत्थान सिद्ध केलेलं आहे. मात्र याने निर्णय घेतलेला आहे की मी माझ्या पूर्वग्रहां आधारेच विश्वास ठेवीन किंवा ठेवणार सुद्धा नाही. हट्टी लोक असं करतात, त्यांचं म्हणणं असतं माझंच खरं, मी जे म्हणतो तेच खरं, आणि मंडळीच्या विश्वासाला ते झिडकारतात, मंडळीच्या विश्वासाला ते नाकारतात, मंडळीच्या विश्वासाला ते लाथाळतात. आणि असं का होतं? त्याचं तिसरे कारण आहे की त्याच्या अविश्वासामध्ये तो उद्दाम आणि गर्विष्ठ बनलेला आहे. म्हणजे काय हो, त्या ठिकाणी जी 10 लोक त्याला सांगत आहेत की कशा रीतीनं प्रभू परमेश्वरानं त्यांना दर्शन दिलेलं आहे, त्यांच्या प्रती हा उद्दाम आणि गर्विष्ठ बनत आहे. आणि त्यांचा जो विश्वास आहे तो कुछ कामाचा आहे. तुमचं सांगणं हे फालतू आहे, व्यर्थ आहे, अवाजवी आहे, माझंच वाजवी आहे असं त्या ठिकाणी तो म्हणत आहे. ख्रिस्ताला साक्षात त्याच्या शिष्याने बघितलं, तो पुरावा याच्यासाठी पुरेसा नव्हता आणि तो त्या ठिकाणी फक्त केवळ विश्वासणाऱ्यांशीच उद्दाम आणि गर्विष्ठपणाने वागतो आहे असं नव्हे, तर त्या ठिकाणी तो खुद्द ख्रिस्तासंती गर्विष्ठपणाने आणि उद्दामपणाने वागत आहे. त्यानं निश्चय केलेला आहे की मी त्याचे हात आणि त्याची कुस बघितल्याशिवाय, मी त्या हातामध्ये बोट घालून बघितल्याशिवाय, मी त्या कुशीमध्ये माझा हात घालून बघितल्याशिवाय विश्वास ठेवणारच नाही. हट्टी आणि उद्दाम. अनेकदा मंडळीमध्ये तुम्ही आणि मी असे हटवादी बनतो, असे गर्विष्ठ बनतो, असे उद्दाम बनतो. आज पुनरुत्थानानंतरच्या 8व्या दिवशी आमची अवस्था काय, आमच्या अंतःकरणाची अवस्था काय? मी म्हणेल तेच खरं. मंडळीचा जो विश्वास आहे त्या विश्वासापासून मी वेगळं राहील. माझी प्रतिष्ठा, माझी इमेज, माझी समाजातली पत, माझी इमेज ही जास्त महत्वाची आहे. आणि त्या वधस्तंभावर तुमच्या आणि माझ्यासाठी रक्त सांडलेल्या ख्रिस्ताची इमेज आणि त्यानं आमच्या मंडळ्यांना हस्तांतरित केलेला जो विश्वास आहे तो कुछ कामाचा आहे, तो दुय्यम दर्जाचा आहे, असं आम्ही वागतो का प्रियानं? जरा जागृत होऊया, आमचे डोके ठिकाणावर आणूया. काय घडतंय आमच्या अवतीभोवती आणि आम्ही कसे वागतो आहोत याबद्दल आम्हाला खबरदारी घेणं आवश्यक आहे. नाहीतर मरण आमच्या अवतीभोवती फिरताय. जरा उठूया, जागृत होऊया प्रियानं. मंडळी संती, आम्ही एकनिष्ठ आहोत का हा प्रश्न विचारूया. मंडळीचे जे सिद्धांत आहेत, मंडळीची जी शिकवण आहे, मंडळीचा जो विश्वास आहे त्याप्रती आम्ही एकनिष्ठ आहोत की भरकटून आमचं स्वतःच तीर्प काहीतरी शोधून आम्ही काढलेलं आहे जे इतरांच्या अविश्वासाला कारणीभूत होऊ शकतं, जे इतरांना विश्वासापासून विचलित करण्यासाठी कारणीभूत होऊ शकतं, जे इतरांना ख्रिस्तावर विश्वास न ठेवण्याकरता प्रोत्साहित करू शकतं. असले काही पावलं आणि असले काही हतकंडे, असले काही विचार तर आमच्या जीवनातून सादर होत नाही आहेत ना. जो खरा ख्रिस्ती आहे, जो ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो, ज्याचं तारण झालेलं आहे, ज्याचं पवित्रीकरण झालेलं आहे, ज्यानं प्रभू येशू ख्रिस्ताला आपलं सर्वस्व मानलेलं आहे, तो व्यक्ती असं करणार नाही. कधी कधी आम्ही भरकटतो, चुकतो आणि आमच्या रस्त्यापासून बाहेर जातो, इकडे तिकडे आम्ही फिरतो प्रियानो. परंतु आनंदाची बाब आहे बरं का, निराश होऊ नका. कदाचित भरकटले असू, कदाचित इकडे तिकडे हेलकावे आम्ही खाल्ले असतील, कदाचित आम्ही वाहवत गेलो असू आतापर्यंत, परंतु आज प्रभू परमेश्वराच्या वचनातून आम्ही काहीतरी अजून अद्भुत शिकत आहोत जे आम्हाला माहीत आहे. खरं पाहू जाता ते आम्हाला इतकं माहीत आहे की त्याचा आम्ही गैरफायदा घेतो. काय आहे ते? तिसरी गोष्ट आम्ही बघायचा प्रयत्न करतो. पहिली गोष्ट आम्ही ही बघितली की आम्ही मंडळी संती एकनिष्ठ असावं. दुसरी गोष्ट आम्ही ही बघितली की आम्ही मंडळीच्या विश्वासासंती एकनिष्ठ असावं. आता तिसरी गोष्ट काय घडत आहे या ठिकाणी बघा.
प्रभू येशू ख्रिस्त 26व्या वचनामध्ये त्यांच्यामध्ये उभा राहतो. आता ही 8व्या दिवशी घडलेली गोष्ट आहे. पुनरुत्थानाच्या नंतर 8व्या दिवशी म्हणजे आजच्या रविवारी ही गोष्ट घडलेली आहे. काय घडतंय त्या ठिकाणी? 8 दिवसानंतर त्याचे शिष्य पुन्हा एकदा आत असता त्यांच्याबरोबर थोमा होता. आता महाराज थोमा या ठिकाणी आहेत, अविश्वासू महाराज या ठिकाणी आहेत. तेव्हा दारं बंद होते, पुन्हा दारं बंद होते. आता बघा, प्रभू येशू ख्रिस्त त्याला माहीत आहे थोमाच्या मनात काय सुरू आहे. आणि म्हणून मला तुम्हाला सांगू द्या, तुमच्या डोक्यात काय चालू आहे ना, ते प्रभूपासून काय लपलेलं नाही, ते त्याला माहीत आहे. तुमच्या अंतकरणातला उद्दामपणा, तुमच्या अंतकरणातला गर्विष्ठपणा, तुमच्या अंतकरणातला हटवादीपणा, तुमच्या अंतकरणातला अतार्किक, अवाजवी, अवास्तवीपणा, तुमचं स्वतःच्याच मनाप्रमाणे करण्याची वृत्ती आणि लंगड्या सबबी देणं, हे सगळं परमेश्वराला माहीत आहे. परंतु आमचा देव दुसरी संधी देणारा देव आहे. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त काय करत आहे? 8 दिवसांपूर्वीचा सीन रिक्रिएट करत आहे. पुन्हा तोच सीन या ठिकाणी तो पुन्हा घडवून आणत आहे. कारण काय? प्रभू येशू ख्रिस्ताला थोमासोबत काय झालंय, थोमा काय करतो आहे, थोमा काय व्यक्त करतो आहे, हे समजलेलं आहे. त्याच्यापासून काहीही लपत नाही. प्रिया, तिसरी गोष्ट आम्हाला शिकायची आहे ती ही की तुम्ही आणि मी मंडळीमधून ख्रिस्ताचा अनुभव घ्यावा. मंडळीमध्ये आम्ही ख्रिस्ताचा अनुभव घ्यावा. मंडळी संती एकनिष्ठ असावा, मंडळीच्या विश्वासासंती एकनिष्ठ असावा आणि मंडळीचा जो ख्रिस्त आहे त्या ख्रिस्ताचा अनुभव आम्ही वारंवार घ्यावा. या ठिकाणी या थोमाला पुन्हा एकदा या पुनरुत्थित ख्रिस्ताला अनुभवण्याची गरज होती. आणि ख्रिस्ताला हे माहीत होतं की ही हॅज मिस्ड द बस. त्यानं पहिल्या वेळेस त्याची संधी गमावलेली आहे. परंतु आमच्याकडून आमच्या स्वतःच्या वैयक्तिक नखऱ्यांमुळं, आमच्या स्वतःच्या वैयक्तिक हटवादीपणामुळं कधी कधी आम्ही आमची बस गमावतो, आम्ही आमची संधी गमावतो. परंतु हरकत नाही, प्रभू परमेश्वर आम्हाला पुन्हा संधी देतो. आता तो किती वेळेस संधी देत राहील हे मी काय तुम्हाला सांगू शकत नाही. बायबलमध्ये त्याचा काही उल्लेख नाही. मात्र दुसरी संधी दिलेली आहे एवढं मात्र नक्की, बरं का? तर तिसरी गोष्ट आम्ही शिकत आहोत ती ही की तुम्ही आणि मी प्रभू येशू ख्रिस्ताला मंडळीमधून अनुभवावं. आता ह्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त 26व्या वचनामध्ये येतो. दार बंद असताना त्या ठिकाणी स्वतः त्या ठिकाणी व्यक्त होतो, स्वतःला प्रगट करतो आणि म्हणतो तुम्हाला शांती असो. आधी पण त्याने काय केलं होतं? अचानक त्या बंद दरवाजाच्या खोलीमध्ये तो आलेला आहे आणि तो म्हणतो आहे शांती असो. या थोमाच्या डोक्यातली अशांती त्याला घालवून द्यायची होती. या थोमाच्या डोक्यातल्या स्वतःच्या हटवादीपणामुळे निर्माण झालेलं अशांतीचं काहूर त्याला मिटावून टाकायचं होतं. त्याची वादळं जी आहेत ती शांत त्याला करून टाकायची होती. त्याला एक अजून जास्तीचा बूस्टर डोस पाहिजे आहे पुनरुत्थानाचं, हे प्रभू येशू ख्रिस्ताला माहीत होतं आणि म्हणून तो द्यायला प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी आलेला आहे असं आम्हाला दिसतं. आता गमतीची बाब बघा, जे सगळे 11 जण आहेत, 11 जणांना उद्देशून ते एकच गोष्ट म्हणतो, शांती असो. मात्र लगेच 27वं वचन असं म्हणतं, नंतर त्याने थोमाला म्हटलं, सगळ्यांसंती आला, म्हटलं सलाम. ऍक्च्युली तो शब्द आहे तो शालोम, ठीक आहे, म्हणजे तुमच्या संती शांती असो, देवाची शांती तुमच्या संती असो. तर त्याने शालोम म्हटलं, सलाम म्हटलं, शांती असो असं म्हटलं आणि लगेच आपलं लक्ष थोमाकडे वळवलेलं आहे. त्याचं या दुसऱ्या दर्शनाचं मिशन आहे मिस्टर थोमा. त्याचं या दुसऱ्या दर्शनाचं उद्दिष्ट आहे हा हटवादी, वास्तविक, अतार्किक, हट्टी आणि पूर्वग्रहांनी चालणारा आणि स्वतःच्याच उद्दामपणामध्ये आणि गर्विष्ठपणामध्ये गुरफटल्या गेलेला थोमा. हे त्याचं या दुसऱ्या भेटीचं, या दुसऱ्या प्रगट होण्याचं उद्दिष्ट आहे, मिशन आहे. तो लगेच थोमाकडे वळतो आणि थोमाला तो 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 झुडपाच्या अवतीभोवती फटके देत काही बसत नाही. इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात बीटिंग अराउंड द बुश. तो इकडे तिकडे फटके मारत नाही, म्हणजे लगेच मुद्द्याला हात घालतो, सलाम म्हणतो आणि थोमाला म्हणतो इकडे ये, दाखव तुझं बोट, घाल याच्यात. मला तर वाटतं थोमाचे हात पाय त्या ठिकाणी लटपटायला लागलेले असते. प्रभू येशू ख्रिस्ताला अचानक पाहिल्याबरोबर मला तर असं वाटतं की प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी अवतरल्याबरोबर, त्याचं प्रकट झाल्याबरोबर याचे सगळ्या प्रश्नांची याला उत्तर मिळालेले असावे. परंतु कल्पना करा,
श्रुती इकडे. कल्पना करा की प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी येतो आणि म्हणतो सर्वांना सलाम, आणि अचानक थोमाकडे वळतो आणि म्हणतो बघ माझा हात, घाल तुझं बोट इथे, हे बघ माझी कुश, घाल तुझा हात इथे. काय झालं असेल? थोमाचे काय झालं असेल कल्पना करा. थोमा त्या ठिकाणी लटपटला असेल, त्याला भयंकर लाज वाटली असेल. थँक्यू बेट. त्याला भयंकर लाज वाटली असेल की बाबा हे काय झालं. त्याचा गर्विष्ठपणा, त्याचा उद्दामपणा या ठिकाणी असं त्याला वाटलं असेल की कोणीतरी रात्रभर बर्फ जो असतो तो ड्रमात टाकून अचानकरित्या त्याच्या डोक्यावर सकाळी त्या बर्फाचं झालेलं पाणी ओतून दिलेलं आहे बस करून, आणि त्याची सगळी उर्मी, त्याची सगळी गरमी थंडीगार या ठिकाणी झालेली आहे असं मला वाटतं प्रिया. तो म्हणतो तू आपले बोट इकडे कर, माझे हात पहा. ज्या तीनही गोष्टी त्याने म्हटल्या होत्या त्या तीनही गोष्टी प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी म्हणत आहे. थोमा म्हटला होता मी स्वतः पाहिल्या वाचून, थोमा म्हटला होता मी स्वतः त्याच्या हातात बोट घातल्या वाचून, थोमा म्हटला होता मी स्वतः त्याच्या कुशीत हात घातल्या वाचून विश्वास ठेवणारच नाही. आता प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो ओके, त्या तीनही गोष्टी मी तुला आता द्यायला तयार आहे, त्या तीनही गोष्टी मी तुझ्यासोबत करायला आहे. पहा, बोट घाल, हात घाल. पहा, बोट घाल, हात घाल. अरे विश्वासहीन असू नकोस, विश्वास ठेव, विश्वासणारा हो. असं काय लावलंय तू? त्याची बुद्धी जागेवर आणणं आवश्यक होतं प्रिया. प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा आम्हाला मंडळीतून प्रगट होतो की नाही, जेव्हा आम्हाला मंडळीतून तो दर्शन देतो की नाही, तो आमच्या अविश्वासाला दूर करण्यासाठी आहे. आम्ही ज्या ज्या क्षेत्रामध्ये अविश्वासू आहोत, उणे आहोत, विश्वासामध्ये कच्चे आहोत, विश्वासामध्ये दुर्बळ आहोत, विश्वासामध्ये अशक्त आहोत, प्रभू येशू ख्रिस्त मंडळीतून आम्हाला मजबूत करण्यासाठी आम्हाला वारंवार दर्शन देतो प्रियानो. आणि या ठिकाणी थोमाला त्यानं या मंडळीतून वापस दर्शन दिलेलं आहे. त्याची इच्छा नव्हती की जो अनुभव या 10 लोकांनी घेतलेला आहे त्या अनुभवापासून थोमाला वंचित ठेवावं. त्याची इच्छा नव्हती की तो त्या ठिकाणी अनुपस्थित असल्यामुळे जे त्यानं गमावलेलं आहे ते गमावलेल्या अवस्थेतच थोमा राहावा, त्या गमावलेल्या अवस्थेतच राहून त्यानं मरावं. याच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्तानं त्याला शिष्य म्हणून निवडलेलं नाही. पुढे चालून आम्ही बघतो तुमच्या आणि माझ्यासाठी हा थोमा फारच महत्वाचा आहे, कारण भारतात आला हा थोमा, भारतामध्ये आला. ज्या ठिकाणी जगातले सगळ्यात जास्त धर्म सापडतात त्या ठिकाणी आला, कारण पुनरुत्थित ख्रिस्ताचं सत्य या भारतामध्ये सुद्धा तुम्हाला आणि मला समजावं म्हणून तो भारतामध्ये आलेला आहे. आज तुम्ही आणि मी कसे आहोत? तुम्हाला आणि मला मंडळीपासून जर वंचित राहायचं तर ख्रिस्त अनुभवता येणार नाही प्रिया. ख्रिस्ताची इच्छा आहे की आम्ही मंडळी सोबत राहावं, मंडळीच्या विश्वासांना धरून राहावं आणि मंडळीतून आम्ही ख्रिस्ताचं दर्शन नेहमी घ्यावं, दररोज घ्यावं. जेव्हा जेव्हा आम्ही एकत्र येतो तेव्हा घ्यावं. या मंडळीद्वारे आम्हाला ख्रिस्त अनुभवता यावं. आता मला तुमच्यासमोर 2 प्रश्न मांडायचे. पहिला प्रश्न हा आहे की तुम्ही मंडळीत राहून ख्रिस्ताचं दर्शन घेता का? आपल्या विश्वासाला बळकटी आणता का? आमच्यातील गैरसमज दूर करता का? दुसरा प्रश्न असा आहे की जे असे थोमासारखे भरकटलेले असतात, काही थोड्या वेळासाठी ते चिडचिड करतात किंवा स्वतःच्या इच्छेनेच वागतात, हेकळपणा करतात, स्वतःच्या गर्वात ते वागतात, उद्दामपणात ते वागतात, त्यांच्यासाठी आम्ही ख्रिस्त सादर करतो का? त्यांचे गैरसमज दूर करण्यासाठी ख्रिस्ताची प्रीती आणि ख्रिस्ताची कृपा आम्ही सादर करतो का? त्यांची बुद्धी जागेवर आणण्यासाठी ख्रिस्तासारखी दुसरी संधी आम्ही देतो का? कोणाचं तरी काहीतरी चुकलं किंवा कोणीतरी काहीतरी विचित्र बोललं तर आम्ही लगेच त्याच्या मंडळीचं सभासदत्वच रद्द करण्याच्या नादी लागतो. नाही, ती 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 पद्धत नाही आहे आमच्या अवतीभोवती असणाऱ्या विश्वासणाऱ्यांसंती हाताळण्याची, त्यांना हाताळण्याचे. प्रियानं प्रभू येशू ख्रिस्तानं त्याच्या स्वतःच्या सोबत राहणाऱ्या 3.5 वर्ष ज्यानं सगळं काही अनुभवलेलं आहे त्या थोमाच्या गैरसमजाला कसं दूर केलेलं आहे या ठिकाणी आपण बघू आणि शिकू. मंडळी नात्यानं आम्हाला खूप काही शिकण्यासारखं आहे. आमच्यातले काही लोक असे तिरपट राहतील, त्यांना ख्रिस्त आम्हाला आमच्या जीवनातून प्रगट करायचं आहे. परंतु त्याच्यासाठी आम्ही स्वतः मंडळीमध्ये असणं आवश्यक आहे. मंडळीपासून वेगळं राहून आमचं स्वतःचंच काहीतरी तिरपल चालवण्याचा आमचा जर विचार आहे तर मग आम्ही दुसऱ्यांना ख्रिस्त सादर करू शकणार नाही.
म्हणून दोन्ही बाजूने या प्रश्नाकडं, या मुद्द्याकडं आपण बघूया की मी ख्रिस्त प्रगट करतो का, किंवा दुसरा प्रश्न हा आहे की मी मंडळीत उपस्थित राहून ख्रिस्त अनुभवतो का, ख्रिस्ताचं प्रगटीकरण जे आहे ते अनुभवतो का. या ठिकाणी याला ख्रिस्त अनुभवायला मिळालेला आहे. दुसऱ्या वेळेस का होईना, परंतु ख्रिस्तानं त्याला संधी दिलेली आहे. देव तुम्हाला आणि मला वारंवार संधी देत आहे. तुम्हाला आणि मला वारंवार संधी देत आहे. आताही आम्ही लॉकडाऊनच्या परिस्थितीत आहोत. हे काय आहे? ही संधी आहे प्रियानो. मला तुम्हाला वारंवार सांगू द्या, आपली जीवन नीट करूया. आम्ही जर मंडळीपासून दूर राहत आहोत, मला तुम्हाला सांगू द्या, आमचं जीवन नीट करणं अगत्याचं आहे. आपण जर मंडळीच्या विश्वासांपासून दूर राहत आहोत, आम्हाला आमचे जीवन नीट करणं गरजेचं आहे. आम्ही ख्रिस्ताला अनुभवण्यापासून दूर जर राहत आहोत, आम्हाला आमचं जीवन नीट करणं गरजेचं आहे. प्रश्न विचारूया की माझं जीवन आज कसं आहे, माझं जीवन आज कसं आहे. 3 गोष्टी आपण बघितल्या. पहिली गोष्ट आपण ही बघितली की आम्ही मंडळी संती एकनिष्ठ असूया. दुसरी गोष्ट आम्ही ही बघितली की आम्ही मंडळीचा जो विश्वास आहे त्या विश्वासासंती एकनिष्ठ असूया. तिसरी गोष्ट आपण बघितली की या मंडळीचा त्राता, या मंडळीचा संस्थापक, या मंडळीचा जो फाउंडर आहे प्रभू येशू ख्रिस्त, त्याला या मंडळीमधून आपण अनुभवूया. आणि चौथी गोष्ट आता काय आहे त्याच्याकडं आपण लक्ष देऊया. वचन 28 पासून पुढं या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या संती बोलल्याबरोबर थोमाची प्रतिक्रिया काय आहे हे लक्षामध्ये घ्या. थोमा 28व्या वचनामध्ये त्या ठिकाणी, आता तो काय रडत बसलेला नाही, अरे देव आता डोकं काही आपटून घेत नाही आहे, ऊर काही बडवून घेत नाही आहे, आणि भिंतीकडे तोंड करून काही डोळ्यात धूळ घालून गोंडपाट नेसून वगैरे तो काही या ठिकाणी बसत नाही आहे. त्याचा प्रतिसाद अतिशय साधा, सोपा, त्वरित, क्विक आहे. आणि त्याची अपेक्षा प्रभू परमेश्वराला होती. ती थोमा त्याला म्हणतो, माझा प्रभू, माझा देव. थोमा त्याला म्हणतो, एकाच वाक्यामध्ये त्यानं स्वतःला दुरुस्त करून टाकलेलं आहे. एकाच वाक्यामध्ये या 2 देवाच्या नावांमध्ये त्याचा उच्चार करून, ते व्यक्त करून त्यानं स्वतःची चूक नीट केलेली आहे असं आम्हाला दिसतं प्रिया. तो म्हणतो, माझा प्रभू, माझा देव. माझा प्रभू, माझा देव. आता माझा प्रभू, माझा देव हे जे 2 शब्द आहेत प्रियानो, इंग्रजीमध्ये प्रभू या शब्दाला आदोनाय ह्या मूळ शब्दाला आपल्याला बघता येतं, मूळ भाषांमध्ये आदोनाय. आणि या शब्दाचा शब्दशः अर्थ मी मॅथ्यू हेनरी यांच्या कॉमेंट्रीमध्ये बघितला, तर त्याच्यामध्ये या 2 शब्दांचा अर्थ असा सांगितलेला आहे. प्रभू, जे शिष्य आहेत तेही आतापर्यंत त्याला प्रभू म्हणून ओळखत आहेत प्रिया. आणि प्रभू म्हणजे आमचं फाउंडेशन, जे सदा सर्व काळ त्या ठिकाणी राहील, अविचल असल्या प्रकारचा, स्थिर असल्या प्रकारचा, खंबीर असल्या प्रकारचा आमचा पाया, ज्याच्यावर आम्ही उभं राहू शकतो, ठाम रीतीनं उभं राहू शकतो, असल्या प्रकारचा स्थिर असला पाया, फाउंडेशन. प्रभू थोमा त्याला म्हणतो की माझ्यामध्ये अस्थिरता आली होती, आता मला स्थैर्य प्राप्त झालेलं आहे. माझ्यामध्ये विचलितता आली होती, आता मी अविचल आहे. माझ्यामध्ये अतार्किकता आली होती, आता मी तर्कशुद्ध बनलेलो आहे, स्थिर बनलेलो आहे. मी आता डळमळीत नाही, मी आता खंबीर आहे. तुझ्याबद्दल मी खंबीर आहे, तुझ्या मंडळीबद्दल मी खंबीर आहे, तू दिलेल्या विश्वासाबद्दल आता मी खंबीर आहे प्रभू. आणि आज तुम्हाला आणि मला ते अनुभवण्याची गरज आहे, ते अनुभवण्याची गरज आहे. ख्रिस्ताला आम्ही जेव्हा अनुभवतो प्रियानो, तेव्हा आमच्या विश्वासाला बळकटी मिळते, आमचा विश्वास खंबीर होतो. आणि ती चौथी गोष्ट आम्ही बघत आहोत, मंडळीमधून आमच्या विश्वासाला बळकटी आणूया. मंडळीमधून देवाबाबतचा आमचा विश्वास आम्ही खंबीर करूया. ख्रिस्ताबाबतचा आमचा विश्वास आम्ही खंबीर करूया. ख्रिस्तानं आमचा विश्वास या ठिकाणी खंबीर करण्यासाठी आम्हाला संधी दिलेली आहे. तो म्हणतो, माझा प्रभू, माझा प्रभू, माझा प्रभू. आज आमचं म्हणणं काय आहे? माझा प्रभू असं आम्ही देवाला म्हणत आहोत का? ख्रिस्ताला म्हणत आहोत का? तोच माझा फाउंडेशन आहे, तोच माझा पाया आहे, तोच माझा अविचल आणि स्थिर आणि खंबीर असल्या प्रकारचा पाया आहे. हा आमचा विश्वास आहे. दुसरा शब्द जो या ठिकाणी तो वापरत आहे, तो थोमा एकटाच पहिल्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला उद्देशून वापरत आहे. दुसऱ्या कोणी तो शब्द त्याला वापरलेला नाही. आणि तो शब्द आहे या ठिकाणी थोमा त्याला म्हणत आहे, माझा देव.
माझा देव. आणि त्यासाठी जो मूळ शब्द आहे तो आहे एलोहिम. आणि या एलोहिम शब्दाचा अर्थ आहे माय प्रिन्स, माय जज. प्रिन्स म्हणजे ज्याच्या हाती सत्ता आहे, ज्याच्या हाती सर्वस्व आहे, जो सार्वभौम आहे असा. आणि जज म्हणजे न्यायाधीश, जो माझा न्याय करू शकतो असा. माझं सर्वस्व ज्याच्या हाती आहे आणि जो माझा न्याय करू शकतो असा माझा देव. माझ्या विचारांबद्दल जो माझा न्याय करू शकतो आणि मला विशिष्ट ठिकाणी पोहोचवू शकतो असा माझा देव. ज्याला माझ्यावरती संपूर्ण अधिकार आहे असा देव, जो माझा निर्माण करताय, जो माझी सार्वकालिकता ठरवू शकतो असा देव. सार्वकालिकतेच्या या बाजूपासून तर त्या बाजूपर्यंत माझं सर्वस्व ठरवू शकणारा असा माझा देव. या ठिकाणी थोमा त्याचे डोळे उघडल्यावर ख्रिस्ताला त्रैकातील एक मानू लागलेला आहे, त्यानं व्यक्त केलेलं आहे. आणि त्याचं हे व्यक्त करणं, त्याचं हे बोलणं बाकीच्या शिष्यांसाठी सुद्धा मार्गदर्शन ठरलेलं आहे. बाकीच्या शिष्यांच्या विश्वासाला सुद्धा बळकटी आणणारं ठरलेलं आहे. तुमच्या आणि माझी स्वतःच्या जीवनाची दुरुस्ती इतरांसाठी फायदेकारक ठरू शकते, इतरांसाठी मार्गदर्शक ठरू शकते, इतरांसाठी ख्रिस्ताच्या देवत्वाचे पुरावे म्हणून ते ठरू शकतात, इतरांसाठी ख्रिस्ताच्या सार्वभौमत्वाची ती लक्षणं ठरू शकतात. ख्रिस्त कसा आमच्यावरती सर्व सत्ताधीश आहे आणि कशा रीतीने तो तुमच्या आणि माझ्या सार्वकालिकतेसाठी न्याय करू शकतो हे या ठिकाणी आम्ही शिकतो. अदोनाई एलोहिम, माझा प्रभू, माझा देव. आज आम्ही ख्रिस्ताला काय म्हणून ओळखतो प्रियानो? मला तुम्हाला सांगू द्या, शोकांतिका बनलेली आहे ख्रिस्तित्वाची जगभर. आम्ही आज ख्रिस्ताला नुसता एखादा रोग बरे करणारा डॉक्टर म्हणून ओळखत आहोत. नाही प्रियानो, तो नुसता डॉक्टर नाही आहे. त्याला आम्ही खरंच एखादा पुरवठा करणारा म्हणून बघत आहोत. नाही, तो नुसता पुरवठा करणारा नाही. पुरवठा तर तो करतोच, आरोग्य तो देतोच, एक उत्तम गुरु तर तो आहेच, मार्गदर्शक तर तो आहेच. परंतु मला तुम्हाला सांगू द्या, तुमची आणि माझी सार्वकालिकता ठरवण्याचा अधिकार, सत्ता ज्याच्याजवळ आहे असा हा देव आहे प्रियानो. त्या देवाला मंडळीतून आम्ही अनुभवूया. देवाबद्दलच्या विश्वासामध्ये आम्ही मंडळीतून स्थिर होऊया. जरी याला या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त रागावतोच बरं का. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, तू तर पाहून विश्वास ठेवलेला आहे, परंतु जे न पाहता विश्वास ठेवतात ते धन्य. आणि प्रभू येशू ख्रिस्ताची तीच इच्छा आहे की यांना संधी होती, यांना संधी मिळाली की पाहून विश्वास ठेवावा म्हणून. मात्र तुम्ही आणि मी आणि जगातले लोक जे ख्रिस्ताला न पाहता विश्वास ठेवतात त्यांना प्रभू येशू ख्रिस्तानं धन्य म्हटलं आहे. कारण त्यांना काही प्रभू येशू ख्रिस्ताचे हात बघण्याची संधी भेटलेली नाही, त्यांना काही प्रभू येशू ख्रिस्ताला खेळताना बघण्याची संधी मिळाली नाही, त्यांना ख्रिस्ताच्या डोक्यातून बळबळा वाहणारं ते रक्त पाहता आलेलं नाही, त्याच्या हातातली खिळे, त्याच्या पायातले खिळे, त्याच्या कुशीतला भाला, त्याला बसलेले फटके हे त्यांना साक्षात जरी अनुभवता आलेलं नाही तरी देवाच्या वचनाच्या आधारे, सुवार्तेच्या आधारे तो ख्रिस्त प्रभू आहे, त्यानं ते सगळं माझ्यासाठी सहन केलेलं आहे. तो देवाचा पुत्र आहे, तो मरण पावला, पुनरुत्थित झाला आणि मला न्यायला येणार आहे, माझा न्याय करायला तो आहे. हा विश्वास ज्यांनी ग्रहण केलेला आहे प्रभू, त्या विश्वासात त्या लोकांना स्थिर करण्याची जबाबदारी तुम्हाला आणि मला देवबापानं दिलेली आहे. म्हणून आज या पुनरुत्थानाच्या 8व्या दिवशी, पुनरुत्थानाच्या नंतरच्या पहिल्या रविवारी तुम्ही आणि मी कोणत्या अवस्थेमध्ये आहोत याचा आम्ही विचार करू प्रियानो. तुम्ही आणि मी मंडळीपासून दूर राहत आहोत काय? स्वतःला दुरुस्त करा, स्वतःला नीट करा, स्वतःची सुधारणा करा प्रियानो. तुम्ही आणि मी मंडळीच्या विश्वासापासून भरकटलो आहेत का? वापस या प्रियानो, स्वतःला सुधरा. तुम्ही आणि मी ख्रिस्ताला अनुभवत नाही आहे का? वापस आम्ही येऊ प्रियानो, ख्रिस्ताला अनुभवूया या मंडळीद्वारे. आणि तुम्ही आणि मी ख्रिस्ताला, देवाला नव्यानं ओळखू, आमच्या विश्वासाला मंडळीमधून बळकटी आम्ही देऊया प्रियानो. देवबाप करो. आणि येत्या दिवसामध्ये या 4 गोष्टींचा वरती विचार करून त्या 4ही दृष्टिकोनातून स्वतःचं जीवन, आपल्या कुटुंबाचं जीवन, आपल्या नातेवाईकांचं जीवन, आपल्या मंडळीतल्या लोकांचं जीवन वधारण्यासाठी, सुधारण्यासाठी, त्याच्यामध्ये नीटनेटकेपणा आणण्यासाठी आपण प्रयत्नशील राहूया. आणि देव त्याचे सार्वकालिक परिणाम तुमच्या आणि माझ्यावर होऊ दिल्याशिवाय राहणार नाही.
आपण आपले डोळे बंद करू, आपल्या मानाखाली लहू प्रियानो आणि प्रभूच्या जवळ लीन आणि नम्र हो आणि प्रभू परमेश्वराला म्हणू की प्रभू परमेश्वरा, आज आमचं अंतर्याम पारखणारा देव तू आहेस, आमच्या अंतर्यामाला चाळून बघणारा देव तू आहेस. प्रभू परमेश्वरा, तुझ्या विरोधात, तुझ्या विश्वासाच्या विरोधात, तुझ्या मंडळीच्या विरोधात, तुझ्या मंडळीच्या विश्वासाच्या विरोधात, तू जो स्वतःला पुनरुत्थित असा प्रगट केलेला आहे त्या प्रगटीकरणाच्या विरोधात आणि प्रभू परमेश्वरा, तू जो देव आहे त्या देवपणाच्या विरोधात माझ्यामध्ये तुला न आवडणार असं काही असेल तर ते घालव प्रभू परमेश्वरा. मला तुझा खरा सच्चा भक्त बनव, मला तुझा खरा सच्चा अनुयायी तो बनव आणि प्रभू मला तुझ्या अधिक जवळ तू घे, मला तू तुझ्या अधिक जवळ घे. प्रभू माझ्याच जीवनात सुधारणा नव्हे तर ती सुधारणा आणून मंडळीद्वारे मी इतरांना कसं ख्रिस्तासारखं संधी देणारा बनतो, इतरांना कसं ख्रिस्तासारखं समजून घेणारा बनतो, इतरांना कसं ख्रिस्तासारखं सुवार्ता वापस मनावरती बिंबवणारा आणि देवाची ओळख करून देणारा बनतो. हे बघण्यास मला विशेष सहाय्य तू कर, हे बघण्यास मला विशेष सहाय्य कर. प्रभू करो, देवबापा तू आम्हाला सहाय्य कर, देवबापा आम्हाला सहाय्य कर, देवबापा आम्हाला सहाय्य कर. हालेलुया, हालेलुया. होय प्रभू, आम्ही अनेकदा चुकतो आणि आमच्या जगी कारणास्तव आम्ही स्वतःला मंडळीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो. आमच्या सुखसुविधांसाठी आम्ही स्वतःला देवाच्या मंडळीपासून वेगळं ठेवण्याचा प्रयत्न करतो. आमच्या वैयक्तिक कारणांस्तव आम्ही स्वतःला मंडळीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो. लंगडी कारणं आम्ही देतो. ओ प्रभू क्षमा कर. तुझ्या विश्वासापासून, तू मंडळीला दिलेल्या विश्वासापासून, त्या सत्यापासून आम्ही अनेकदा भरकटतो. आमचंच काहीतरी भलतंच आम्ही चालवण्याचा प्रयत्न करतो. प्रभू आम्हाला तू क्षमा कर. तुझ्या प्रगटीकरणापासून आम्ही स्वतःला वंचित ठेवतो. तू प्रगट होऊ इच्छितोस, वारंवार दर्शन देऊ इच्छितोस, जेणेकरून आम्ही विश्वास ठेवावा. प्रभू आम्हाला क्षमा कर. आम्ही तुझ्या देवत्वाला समजून घेत नाही. प्रभू आज तुझ्या चरणांवरती आम्ही नतमस्तक होतो आणि तुला मागतो प्रभू की तू थोमाच्या भाषेमध्ये आम्ही तुझ्याकडे येतो आणि म्हणतो, प्रभू आमच्या प्रभू, आमच्या देवा, माझ्या प्रभू, माझ्या देवा, तुझी स्तुती असो प्रभू, तुझी स्तुती असो, तुझी स्तुती असो. आम्हाला तू संधी देतोस, आम्ही तुझे आभार मानतो. तुझी स्तुती असो, तुझी स्तुती असो. प्रार्थना तुझा पुत्र येशू याच्या नावाने करतो म्हणून तू ऐक. आमेन. आनंदाची बाब लक्षामध्ये घ्या प्रियानो. प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणाला थोमाला माहित आहे का? प्रभू येशू ख्रिस्त थोमाला म्हणाला, तू बघून विश्वास ठेवला आहेस, तू मला पाहिले आहे म्हणून विश्वास ठेवला. तो त्याला असं नाही म्हटलं तू माझ्या हातात बोट घालून पाहिले म्हणून विश्वास ठेवला. त्याने असं म्हटलं नाही तू माझ्या कुशीत हात घालून पाहिले म्हणून विश्वास ठेवला. नाही, प्रभूचं दर्शन त्याच्यासाठी पुरेसं होतं. त्याच्या सगळा हटवादीपणा काढून टाकण्यास ते पुरेसं होतं. प्रिया, देवबाप आज आम्हाला नवीन संधी देत आहे. त्या संधीचा आपण उपयोग करूया. देवबाप तुम्हाला आशीर्वाद देव.